राष्ट्र संकटात आहे. निवडणुका संपल्यावर मोदींना कळलं का, असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारला. मोदी स्वतः युरोप दौऱ्यावर जातात आणि आम्हाला परदेश दौरे रद्द करण्याचे सल्ले देतात, असा टोलाही राऊतांकडून लगावण्यात आलाय. भाजपला सुखाची चटक लागल्याचा आरोप राऊतांनी केलाय. भारतीय जनता पक्षानं या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडलं पाहिजे. राष्ट्र संकटात आहे तुम्हाला निवडणूक संपल्यावर कळलं का? पश्चिम बंगालची राष्ट्रावर संकट आहे, महागाई वाढेल, गरिबी वाढेल, हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल लागल्यावर किंवा निवडणुकांचा प्रचार संपल्यावर समजलं. राहुल गांधींनी भाकीत केलंच होतं, आम्ही सगळे भाकीत करतच होतो की निवडणूक संपल्यावर नरेंद्र मोदी हे आर्थिक संकटाचा बॉम्ब आपल्यावर टाकणार. मोदी कुठे आहेत? मोदी 7 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका आणि स्वतः ते परदेशात आहेत. भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि ऐयाशीची चटक लागली आहे आणि त्यांना ढोंग हा त्यांचा छंद झालेला आहे आणि त्यानुसार ते करतायत. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. त्याच्यामुळे पक्ष श्रीमंत आहे, जनता गरीब आहे. त्यांना गरिबीविषयी चिंता वाटते. ही चिंता कुठून व्यक्त केली मोदींनी? तर नेदरलँडमधून. अमेरिकेने सांगितलं आहे की रशियाकडून स्वस्त तेल विकत घ्यायची मुदत आता वाढून मिळणार नाही. ही कोणती गुलामीची स्ट्रॅटेजी आहे? ह्याच्यासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे. भारतानं अमेरिकेचं गुलाम व्हावं आणि प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली निर्णय घ्यावं, ही स्ट्रॅटेजी आहे का? कोणती स्ट्रॅटेजी? मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत, आम्ही म्हणतो ट्रम्प निर्भर भारत. मोदींनी ट्रम्प निर्भर भारत निर्माण केलं. भारत अमेरिकेच्या दबावाखाली वागतोय असं अजूनही वागतोय.